नमस्कार, सुरेखास फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट असा ब्रेकफास्ट कसा करायचा ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी छान असा चीज अंडा ब्रेड तयार करून घेतलेला आहे. एकदम खायला टेस्टी लागतो, वरून क्रिस्पी आणि आतून चीजी, त्याचबरोबर चटपटीत त्याचं टमॅटो केचपसुद्धा घेतलेला आहे. एकदम झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी अंडा ब्रेड बनवण्यासाठी 4 अंडी घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये एक एक करून ही अंडी फोडून घ्यायची आहेत. ते थोडासा खोलगट बाउल घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, भाज्या टाकल्यानंतर छान असं मिक्स करता येतं. आता अंडी फोडून झालेली आहेत. त्याच्यामध्ये एक टोमॅटो, थोडीशी शिमला मिरची, आलं लसूण असा ठेचून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आता एक एक करून सर्व भाज्या ह्या अंड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. इथे मी गाजराचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता. तर सर्व भाज्या ह्या बॅटरमध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहे अंड्यामध्ये. तर ह्या अंड्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी 5 चमचे दूध घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूडसुद्धा घेतलेली आहे. इथे आपल्याला कोरडे मसाले डायरेक्ट अंड्याच्या बॅटरमध्ये न टाकता असं दुधामध्ये मिक्स करून टाकायचे आहेत, किंवा दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे कोरडे मसाले दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून टाकले तर त्याच्या गाठी होणार नाहीत. तुम्ही बघू शकता मस्त असं आपले मसाले असे मिक्स झालेले आहेत. तुम्ही जर अंड्याची पोळी बनवत असाल किंवा अंडा ब्रेड बनवत असाल तर अशाच प्रकारे कोरडे मसाले पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून टाका. अजिबात गाठी होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे दुधामुळे छान असं बॅटर हे फ्लफी होतं, खायलाही चविष्ट लागतं. जर अंड्याची पोळी अशा प्रकारे बनवत असाल तर छान अशी अंड्याची पोळी फ्लफी होते, फुगते, मस्त लागते चवीला. आता हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एका दिशेने छान असं हे फेटून घेणार आहे. असं फेटल्यामुळे काय होतं, बॅटर छान असं हलकं फुलकं होतं, तुम्ही बघू शकता, आणि फ्लफीसुद्धा होतं. सर्व असं हे कोरडे मसाले असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या इथं अंडा ब्रेड बनवण्यासाठीचे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. त्याचबरोबर इथे मी अंडा ब्रेड बनवण्यासाठी काही ब्रेडचे स्लाइस घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे चीज क्यूब घेतलेले आहेत 2, त्यातलं एक असं खिसून घेतलेला आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि आपल्याला अंडा ब्रेड तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. तेल छान असं पसरून घ्यायचं आहे. ते गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तुम्ही इथे तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता. बटर टाकल्यामुळे छान याची चव वाढते. आता एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे, छान असं बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आहे आणि तव्यावर ठेवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आता हे जे बॅटर आहे ना, ते चमच्याच्या साहाय्याने वरून असं लावून घ्यायचं आहे. थोडं जास्त असं जाडसर लावून घ्या, म्हणजे चवीला खूप छान लागतं, असं कोरडं कोरडं होणार नाही. तुम्ही जर पातळ लावलं तर चव अजिबात चांगली लागत नाही. अशा प्रकारे चमच्याने छान असं आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त इथे सर्व बॅटर मी असं ब्रेडवर लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी जे किसून घेतलेलं जे चीज आहे ना, ते वरून टाकून घेणार आहे. भरपूर असं चीज टाकून घ्या. इथे तुम्ही जर मोझरेला चीजचा जर वापर केला तर रिझल्ट खूप छान येईल. छान असं चीजी, एकदम चीजी असा आपला अंडा ब्रेड तयार होतो. भरपूर असं मी चीज टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावरच मी दुसरी जी ब्रेडची स्लाइस आहे ना, ती डीप करून घेणार आहे ह्या बॅटरमध्ये आणि वरून लावून घेणार आहेत. जास्त वेळ ही ब्रेडची स्लाइस त्या बॅटरमध्ये ठेवू नका, नाहीतर त्याचा ब्रेडचा तुकडा पडू शकतो. छान असं याच्यावरती लावून घ्यायचं आहे. परत आपल्याला हे बॅटर वरून ब्रेडवरती स्प्रेड असं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. गॅस इथं आपल्याला पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे. अजिबात असा वाढवायचा नाही, तर खालून ब्रेड करपू शकतो. तुम्ही बघू शकता छान असं बॅटर वरून लावून घेतलेलं आहे. आता त्यावर थोडंसं 1 चमचाभर असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं अजून खालून छान असा ब्रेड असा क्रिस्पी होतो. आता झाकण लावून आपल्याला 30 सेकंदासाठी हा ब्रेड असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 30 सेकंद झाले आहे. खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. मेल्ट, आणि जे चीज आहे ना, ते सुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे. त्यात पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खालून छान असं क्रिस्पी झालेलं आहे. चीजसुद्धा छान असं मेल्ट होतं. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. परत झाकण लावून ठेवायचं आहे. वरची बाजू जी खाली केलेली आहे ना, ती सुद्धा 30 सेकंदासाठी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे. इथे आपल्याला पहिला अंडा चीज ब्रेड तयार झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. अशाच प्रकारे दुसरासुद्धा आपल्याला अंडा ब्रेड तयार करून घ्यायचा आहे. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. ब्रेडची स्लाइस छान असे त्याच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायची आहे आणि वरून छान असं हे बॅटर लावून घ्यायचं आहे. चमच्याने छान असं जाडसर असे लेयर टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीकच ठेवायची आहे. भरपूर असं चीज पसरून घ्यायचं आहे. मस्त असं चीज आपला इथे
अंडा ब्रेड तयार होतो. खायला एकदम टेस्टी लागतो. तर रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे थोडासा वेगळ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. खायला एकदम टेस्टी लागतो. बघू शकता तुम्ही छान असा आपला इथे दुसरासुद्धा अंडा ब्रेड तयार झालेला आहे. झाकण लावून हे सुद्धा दोन्ही बाजूने आपल्याला 30-30 सेकंद अशी दोन्ही बाजू छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मस्त इथे आपला अंडा ब्रेड तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख रंगसुद्धा आलेला आहे. दोन्ही ब्रेड तयार झालेले आहेत. आता सर्व अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे चौथा आपला अंडा ब्रेडसुद्धा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये सर्व अंडा ब्रेड मी काढून घेतले आहेत. मस्त इथे आपले सर्व अंडा चीज ब्रेड तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे. दिसायला एकदम छान दिसत आहे. त्याचबरोबर चटपटीत इथे टॅमॅटो केचपसुद्धा घेतलेला आहे. मुलांना या पद्धतीने खायला दिलं ना अगदी आवडीने खातात. तुम्ही टॅमॅटो केचप ऐवजी जर हिरवी चटणी जरी घेतली तरीही छान लागते. आता हे अंडा ब्रेड तुम्हाला एक कापून दाखवते. भाज्यासुद्धा आतून छान अशा शिजलेल्या आहेत. अजिबात करकर वगैरे लागत नाही. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला वरून क्रिस्पी आणि आतून छान असा चीजी अंडा ब्रेड तयार झालेला आहे. एकदम करण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि सकाळच्या घाई गडबडीत म्हणाल तर एकदम झटपट होते. अजिबात उशीर लागत नाही. कधीतरी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब